गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल व माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो। जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्याने त्यांना पायपीट करत प्रवास करावा लागत असतो। अशा दुर्गम भागातील नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जात असतात। याच उपक्रमांतर्गत दिनांक 18 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या 79व्या वर्षानंतर प्रथमच गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नाने व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गडचिरोली यांच्या सहकार्याने मौजा आंबेझरी पर्यंत बस सेवा सुरू करण्यात आली आहे। जिल्हा पोलीस मुख्यालयापासून 100 किमी आणि कटेझरी येथून 21 किमी असलेले अतिदुर्गम मौजा आंबेझरी येथील नागरिकांना प्रवासाचे साधन उपलब्ध करून देण्यात आले आहे। नागरिकांना तहसील किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी सहज प्रवास करता यावा यासाठी गावात प्रथमच बस आल्यामुळे गावातील नागरिकांनी पारंपरिक वाद्य वाजवत नृत्य करत बसचे स्वागत केले। यासोबतच शाळेतील लहान मुलांनी तिरंगा घेऊन बसचे स्वागत केले। पोलीस अधीक्षक निलोत्तपल यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे कटेडारीचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले यांनी सदर बस सेवेचे उद्घाटन केले। तसेच हिरवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केली व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले। गडचिरोली, चातगाव, धानोरा, येरकड, मुरुमगाव, खेडेगाव, आंबेझरी, मंगेवाडा, जयसिंग टोला, मालेवाडा मार्गावर सुरू झालेल्या या बस सेवेमुळे या भागातील 15हून अधिक गावांमधील नागरिकांना लाभ होत त्यांचे जीवन सुसह्य होणार आहे। बस सेवा सुरू झाल्यामुळे गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय होऊन यामुळे गावातील नागरिकांचीही नेहमीची पायपीट वाचणार आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजलपेल्लेवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।